शक्यतो प्रेक्षकांना विनंती असेल, आवाज येत नसेल तर थोडासा दिलगिरी व्यक्त करेन. ऑन साईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला चेंडू आपण पहिला गोलंदाज दयानंद याच्या माध्यमातून हाताळला गेला. धावफलक आपण पाहिलं तर सुरुवात झाली आणि या झालेल्या सुरुवातीला आपण पाहतोय की नक्कीच थोडंसं पुढे न्यायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या टचमध्ये बघायला मिळतो आणि पाहून बरं वाटतंय. कारण की हे कधीपासूनच क्रिकेट खेळत असतात खेळाडू आणि जेव्हा आपण पाहतोय की मैदानामध्ये एखादा खेळाडू चांगला खेळ करत असेल तिथे की नक्कीच चांगलं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतं. आजची ही लाईव्ह टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2025 बाळ्यामामांच्या नावानं ही स्पर्धा भरवली गेली. शॉर्ट पेज बॉल शफल व्हायचं होतं आणि खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र चेंडू हा वाईड आहे. धावफलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 2 वरती. सध्या तरी भरपूर टुर्नामेंट ह्या चालू आहेत. त्यामध्ये कॉमन प्रीमियर लीग कॉमन परिसरामध्ये सुद्धा एक स्पर्धा सुरू आहे आणि ते पाहत होतो मागील काही क्षणांपूर्वी. अक्षय कोल्हा बेलकडीचा दरम्यान हा चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 4 धावा मिळतील. वेलकम बाउंड्री या ठिकाणी आलेली आहे. भरपूर जण पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले असतील आणि त्यांच्या माहितीसाठी आपण जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे की नव्यानं जे जॉईन झाले असतील त्यांच्या माहितीसाठी मला वाटते ओमसागर स्पोर्ट बामणगाव या संघाला बाय मिळाले आणि तिसऱ्या फेरीतील हा एक सामना एकमेव जो असतो तो सुरू आहे मैदानामध्ये. आमचे सन्मान्य मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्मान्य चंद्रकांतजी फरले आणि तसेच गंगारामजी हंडवा यांचं आताच आगमन या ठिकाणी झालं आहे. दरम्यान त्यांचा सत्कार झाला. दरम्यान पाहू शकतो नक्कीच पाहिलं बघा राजा याला आमंत्रित केलं यष्टी रक्षणासाठी आणि तबादला केला आहे एका खेळाडूचा. धावसंख्या 7. चला जोडले जातोय पुन्हा एकदा. भरपूर प्रेक्षक जोडले जातात. प्रत्येक प्रेक्षकाला लाईव्हच्या माध्यमातून विनंती करेन की प्रत्येकाने आपापला कमेंट या ठिकाणी नक्कीच टाकायला हवा. कोण कोण मॅच पाहते, कुठनं मॅच पाहतो आणि मॅचबद्दल या आयोजनाबद्दल नक्कीच आपलं मत व्यक्त करायचं आहे. VTACA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं आपलं ऑफिशियल चॅनल आहे. लक्षात असू द्या 776 सबस्क्रायबर आतापर्यंत आपण जॉईन केलेला आहे. दरम्यान हा चेंडू चाललाय मेघवेट क्षेत्रामधनं 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. 7,776 मला वाटते 7,719 झालेले आहेत. आपल्याकडे आकडा नक्कीच सध्या DBNने पोचवलाय. आपले सबस्क्रायबर दरम्यान खुश झालेला दिसतोय फलंदाज. त्याने सुद्धा लगेच षटकार ठिकेचलाय. संतोष वल्वी भरपूर मेहनत आज सुद्धा त्यांना करायची आहे. संतोष यांना वाटते मागील काही दिवसांमध्ये सुद्धा भरपूर मेहनत केलेली आहे. बेस्ट ऑफ लक विरार फाटा संघाला सूरज जाधव यांच्या माध्यमातून कमी आले. दरम्यान विजयाचा हा चेंडू विजयाचा हा फटका आणि पुन्हा एकदा एक धाव नक्कीच मिळेल. विजय मोकाशी याचा आजचा दिवस जर आपण पाहिला तर त्याची एक 50 हुकलेली आहे आणि ती तो स्पष्ट नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या पुढे सरकली गेली जाऊन पोचते ती 14. चांगलं खेळावं लागेल. जर क्रिकेट मध्ये तुम्हाला स्पष्ट आणि बहुमूल्य असा कामगिरी अपेक्षित असेल तर प्रॅक्टिस ही फार महत्त्वाची असते आणि ही प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर ही तुमची एक्झाम मैदानामध्ये असते. क्या बात आहे. सुरेख चेंडू, सुरेख बॉल. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या एका षटका समाप्तीनंतर 14.
चला जोडला गेलेत ते म्हणजे सूरज जाधव. त्यांनी बेस्ट ऑफ लक म्हटलं विरारपाडा संघाला आणि हाय सुद्धा म्हटलंय. अशा सर्वांनी नक्कीच कमेंट करायला लावले कुठून कुठून मॅच पाहतात. मला वाटते आपले भरपूर प्रेक्षक आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा ही स्पर्धा अनुभवतात पाहतायत. काही जण ठाण्यामध्ये आहेत, काही पालघरमध्ये आहेत, काही जण जॉबवरती आहेत, हे सुद्धा आपले टुर्नामेंट पाहत आहेत. राजाचा हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. चेंडू गेलाय वर आणि हा झेल सुटलाय. टेक द कॅच अँड विन द मॅच. नसीब हमेशा बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातं. धावफलक आपण पाहिले तर नक्कीच वाढताना दिसते. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती लागले जातात. दरम्यान हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा होता. कशा पद्धतीने आणि कसा चेंडू मिळतोय. चेंडू चाललाय 4 धावांसाठी चमकार. वाईट बॉल वाईट दिलेला आहे. कसला मला वाटतं रिव्ह्यू घेतलेला आहे हे सुद्धा आम्हाला कळवायचं आहे आणि बॅट्समनने सांगायचं आहे कुठला बीमरसाठी. येस ओके. आदरणीय सन्मान्य गंगाराम जांडवांच्या माध्यमातून आपल्याला यस आणि चंद्रकांतजी फरले यांच्या माध्यमातून मला वाटतं दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्याबद्दल दोन्ही सन्मान्य मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर आपण जाऊया थर्ड अंपायरकडं. डिसिजन पेंडिंग आहे अजून सुद्धा. मात्र ओरिजिनल जे डिसिजन पंचांचं आलं आहे ते वाईट बॉलचं आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. इन मेन मी म्हणेन एक धाव ही एक्स्ट्रा मिळणारच आहे त्यामुळे ती नोंदवली गेली आहे. आणि त्यानंतर एक वाईट सुद्धा 4 बीमरचा बघायचा आहे. येस बॅट्समन रिव्ह्यू आहे आणि आपण रिव्ह्यू किती देतोय. फक्त एक रिव्ह्यू देतोय आणि तो जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला नाही तर तो तिथेच खारिज होत आहे. बॉल आहे वाईड. पंचांचा निर्णय आलेला आहे. बॉल वाईड आहे. तुम्हाला तर याच्या पुढे बॅटिंगची जी इनिंग आहे त्याच्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला रिव्ह्यू मिळणार नाही हे लक्षात असू द्या. हा लिगल बॉल आहे. मी म्हणेन लिगल बॉल नाही तर वाईट बॉल आहे. मात्र डिसिजन ते होतं पंचांचं वाईट बॉलचं ते लिगल राहिलेलं आहे. असू द्या. धावसंख्या आहे ती म्हणजेच 22. किती झालं 21. ओहो येस कारण की 16 धावा होते त्यानंतर आपण 5 धावा आल्या होत्या. 21 धावा आणि आता ही एक धाव म्हणजे 22. तुम्हाला रिव्ह्यूचा फायदा घेऊ शकता येतो. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रिव्ह्यू हे दिले गेलेत प्रत्येक संघाला. बॅटिंग करताना एक, बॉलिंग करताना एक. त्यासाठी आपण कॅमेरा हा एक एक्स्ट्रा घेतला. नक्कीच क्षेत्ररक्षण लावताना वेळेला सुद्धा भान ठेवा. लॉर फुलटाच राजेश घोरकणे आजच्या दिवसामध्ये राजेश सुपर्ब कामगिरी करतोय. राजेश घोरकणे याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट असं काम तो करताना आपण सकाळपासून पाहिलंय. पुन्हा एकदा बॉलिंगला सुरुवात करतोय समोरच्या एंडकडनं. ऑफ साईडच्या दिशेनं होता चेंडू. चेंडूला सरळ बाणाप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय फलंदाज आणि झेलच्या रूपानं बाद.
नवीन फलंदाज भूमीत आलाय. भूमीत डुकले. बघा जसं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये अगोदर विदाऊट कॅमेराच्या मॅच व्हायच्या म्हणजे लाईव्ह नसायच्या. त्यानंतर बदल केला गेला काही वर्षापूर्वी की लाईव्ह टुर्नामेंट ह्या आपल्या चालू झाल्या आणि त्याचा फायदा आपल्याला होतोय. दरम्यान हा शॉट आलाय भूमिदेच्या माध्यमातून. बिग ब्लो षटकार. या षटकाराने भूमिदेने दाखवून दिलंय की मैदानामध्ये येताना मी पवेलियनमधनं सेट होऊन आलाय. धावसंख्येमध्ये भार धावसंख्या होती ती 28 धावा. भूमीत विरुद्ध राजा. आता मात्र राजा याच्यावरती चढवलंय आक्रमण आणि ते आक्रमण महाग पडतंय राजा याला. काय जबरदस्त फलंदाजी. आणि भूमीत सांगतोय की मला काही नाही, मला फक्त मारायचे आहेत बॉल. काय जबरदस्त टायमिंग. लाजवाब शॉट. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या होती 34. धावसंख्या 34. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आमचे सन्मान्य मान्यवर गंगाराम चांडवा, चंद्रकांतजी फरले, संजय चांडवा आणि माधवजी सालकर यांचं आगमन, त्यांचा सत्कार आपण पाहिलात आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. आणि सन्माननीय श्री गंगाराम चांडवा आणि चंद्रकांतजी फरले यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी आम्हाला तर या ठिकाणी आपण पाहतोय धावफलक थोडंसं वाढवलं जातं. दरम्यान आम्ही काहीतरी तुम्हाला सांगत होतो की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आयोजनासाठी नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचे रोख रक्कम कॅश प्राईज आपल्याला लाभलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. क्या बात है. सुरेख शॉट. नो चान्स फॉर द बिल्डर अँड दॅट्स अ बिग हिट. षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार झालेले आहेत आणि हॅट्रिक झाले ती म्हणजे भूमी डुकले यांच्या. टाळ्या झाला पाहिजेत एकदा. पवेलियनमधनं टाळ्याच येत नाही आहेत. मला वाटते अजून अपेक्षा आहे त्याच्याकडनं षटकारांचे, म्हणून टाळ्या वाजवत नाही आहेत ते खेळाडू कक्षामधनं. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 41. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी गोलंदाज विवेक बुरकुंडे याची. बघूया कुठला संघ किती धावा बनवेल आणि त्या चेस करेल. ओहो हो, क्या बात है. ओपीच डिलिव्हरी आणि त्याचा सरोल 6 धावांसाठी केलेला वापर. षटकार. हिरा डुकले खुश हुआ. हिरा दादांचा नक्कीच नाव पुढे चालल आणि चालवलं जाईल याच्यात काही शंका नाही आहे. भूमीत याच्या माध्यमातून धावसंख्या आहे ती म्हणजे 47. 2 चेंडू शिल्लक. विवेक बुरकुंडे याच्यावरती आक्रमण करत असताना भूमीत त्या मात्र शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. आणि मी म्हणेन हा शॉट सिलेक्शन जो होतं ते ऑफ साईडला असायला होतं. बरोबर विजय बोलतोय की ऑफ साईडला असायला होतं, मात्र हे ऑन साईडच्या दिशेनं बॅटचं फेस बंद केलं गेलं होतं. शेवटचा बॉल. हा सुद्धा त्याच लाईनवरती चेंडू. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या आहे ती म्हणजेच 47. 18 चेंडूमध्ये 48 धावांची गरज.
तर नक्कीच आमच्या या मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर आलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लागलं आहे ते म्हणजे सन्मान्य श्री गंगाराम झांडबा पेल्लार इथून आलेले आहेत या आयोजनासाठी. त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आणि चंद्रकांतजी फरले पेल्लार येथून आपल्याला उपस्थित झालेले आहेत. नक्कीच त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर संजयजी हांडवा शिरसाड येथून आलेले आहेत आणि सन्मान्य श्री माधवजी सालकर बावखल येथून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. दरम्यान एक बाजू आपण नाण्याची पाहिलेली आहे, दुसरी बाजू आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजेच साई कृपा विरार फाटा संघाची फलंदाजीची बाजू. ती पाहण्यासाठी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मात्र मी विनंती करेन थोडीशी घाई करा कारण की वेळेबद्दल सहकार्य करा. 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आपण पाहतोय की नक्कीच यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. दरम्यान आपण पाहतोय की जी जोडी आहे मैदानामध्ये ओपनिंगची ती येताना दिसते. उद्याच्या दिवसामध्ये कुठले कुठले संघ असतील हे नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत मध्ये मध्ये पोचवत राहू. मात्र आज कुठले कुठले संघ खेळले हे नक्कीच आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये जय हनुमान पायगावाने मंगलमूर्ती नागले पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळाले. दुसऱ्या सामन्यामध्ये ओमसागर बामणगाव आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हे दोन संघ बघायला मिळाले. तिसऱ्या सामन्यामध्ये साई कृपा राजावळी आणि जय मल्हार खोलांडे हे दोन संघ बघायला मिळाले. चौथ्या सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि साई कृपा विरार फाटा हा सामना पाहायला मिळाला. सहावा सामना आपण जर पाहिला तर आई मरुदेवी राजावळी आणि सिद्धिविनायक. पाचवा सामना पहिल्या फेरीतील माफ करा आई मरुदेवी राजावळी आणि सिद्धिविनायक चंद्रपाडा. आणि पहिल्या फेरीतील सहावा सामना आपल्याला पाहायला मिळाला यंग मराठा दांडेकरपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. तर ह्या 12 संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळाले होते. सामन्याला झाले सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आलाय भूमित. बॉलिंग चांगली टाकावी लागेल. तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये विरार फाटा संघाला. एज लागलाय इथे मात्र मिसफिल्ड. जयेश मोकाशी त्या ठिकाणी आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतोय जाऊन पोचतोय 0-2 वरती. मला वाटते जे खेळाडू होते वाकीपाडा संघाच्या संघामध्ये त्याने 3 झेल सोडले होते मागे आणि शतरक्षण सुद्धा खराब झालं होतं. त्यामुळं विरारपाडा संघाला सहज विजय मिळाला होता. तिकडनं आलेला आत्मविश्वास त्याने दुगना केलाय. पुन्हा एकदा भूमित. आता पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदम फिल्डिंग थोडीशी खराब झाली. वाईट गली क्षेत्रामध्ये चेंडूला तिकडे फील्ड केलं गेलं. तोपर्यंत 1 धाव ही मिळते. धाव फलक 3 वरती. संध्याकाळचं सत्र सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातला लास्ट मॅच विजय संघाने ओमसागर बामणगाव या 2 संघादरम्यान होईल. या सामन्याचा विजय संघ आणि बाय मिळालेला ओमसागर बामणगाव संघ. ऑन साईडला शतरक्षक आहे तिकडे. मात्र राजा याचा फटका सुद्धा तेवढाच राजेश शाहीचा होता आणि फटका गेलाय 6 धावांसाठी षटकार. या षटकाराशी धाव फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. मी म्हणेन एकतर डॉट डिलिव्हरी तरी टाकावे लागतील किंवा मग विकेट तरी घ्यावे लागतील. राजा याला पहिल्यांदाच मला वाटते 2022
की 19, यस आय थिंक आदिवासी प्रीमियर लीगमध्ये जवळून पाहण्याचा मोका आला होता. तो जेवढा शांत असतो तेवढा बॅटिंगनं खतरनाक सुद्धा काम करतोय. लोअर फुल टॉस एज लागलाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चुका होत आहेत. या चुकांवरती चुका होत असतात, मात्र चुका सुधारणा करावी लागतील. विरार पाटा संघाने आजच्या दिवसामध्ये खासा प्रभावित केलंय. तसं म्हटलं होतं ना की कुठला संघ जिंकेल त्यापेक्षा चांगला क्रिकेट जिंकत असतो. आणि आमचे या ठिकाणी कोमबंधू आलेले आहेत. हो, दरम्यान एक धाव पुन्हा एकदा मिळेल. सिंगल डबलवरती तर विश्वास आहेच, मात्र मोठे फटके सुद्धा येत असताना पाहतोय. धावसंख्या 11. इथे मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. भूमी त्याने चांगला कमबॅक केला असं सांगायला काहीच हरकत नाहीये. क्या बात आहे. स्ट्रेट टू द फिल्डर. खराब क्षेत्ररक्षण. ओ, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पेक्षा खराब क्षेत्ररक्षण. बाउंड्री आली. धावफलक पुढे सरकला गेला. 15. 12 चेंडू 33 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये विरार पाटा संघासाठी आता मात्र संधी निर्माण झाली आहे, कारण की वेलकम बाउंड्री मिळालेली आहे शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती 15. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. चला आपण मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष देतोय. विजय मोकाशी आलाय बॉलिंग मार्कमध्ये. हे षटक फार महत्त्वाचं आहे. इकडं आपण आपल्याला समजेल की मॅच कुठल्या साईडला आपली पावलं टाकते. हे षटक फार महत्त्वाचं आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आणि क्षेत्ररक्षकाने दिलाय दान. आशीर्वाद दिलाय तो म्हणजेच फलंदाज अभिजित याला. 4 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. 19 या धावसंख्येवरती 29 धावा अजून सुद्धा हव्या असतील आणि चेंडू शिल्लक असतील ते 11. 11 चेंडू 29 धावा. लोअर फुल टॉस या चेंडूंची गरज आहे. लोअर फुल टॉस आणि ओहो, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाजूने चालला होता. क्षेत्ररक्षण फारच खराब होत आहे, त्यामुळे गोलंदाजाला साथ मिळत नाहीये, गोलंदाजाला सपोर्ट मिळत नाहीये. आता मात्र किती धावा आल्या तर 2 धावा आल्या, म्हणजे 27 धावांची गरज असेल आणि 10 चेंडू शिल्लक असतील. ठीक, यस, त्यांचं नाव आम्हाला माहिती नाही आहे. मयूर तांगडी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. सुभाष लोखंडे सुद्धा विचारत होते की यांचं नाव काय, मात्र नाव माहिती नसल्यामुळं कृपया करून या मयूरजी तांगडी यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22. काय जबरदस्त मॅच. पण या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विजय याला डॉट किंवा विकेट जर मिळाले तर आपण सांगू शकतो की या मॅचमध्ये आली ते म्हणजेच मरुदेवी राजावली. मात्र राजा ते करू दिलं जाईल का. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे सुद्धा झेल सुटला आहे.
खेलते रहो असा आशीर्वाद दिला जातोय. क्या बात आहे. राजा हा नशिबाची जी डबी आहे, नशिबाची जी पॉकेट आहे, ती मला वाटते खिशामध्ये घेऊन फिरतोय आज. भरपूर नशिबाने साथ दिलंय या सामन्यामध्ये राजा घोरकन याला. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. सुपर्ब बॅटिंग झाले साई कृपा विरार पाटा या संघाच्या माध्यमातून. कसं प्रभावित केलंय या आजच्या टुर्नामेंटमध्ये, आजच्या दिवसामध्ये विरार पाटा या संघाने. ओह, व्हाट अ शॉट, जस्ट लाईक अ टाइम अँड बॉम्ब. सात चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. चेंडू द्या मैदानामध्ये. यस, मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. आदरणीय सन्माननीय श्री जितेंद्र देवलीकर आणि सन्माननीय श्री हितेशजी चौधरी यांना आम्ही आमंत्रित करतोय मान्यवर कक्षमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हावं अशी आपल्याला या खासदार चषकाच्या आयोजकांची विनंती आहे. सन्मान्य श्री सुभाषजी लोखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची. हितेशजी आणि जितूजी आपण या स्टेजवरती या आणि आसनस्थ व्हावं. 7 चेंडू 18 धावा. एकही विकेट मिळालेला नाहीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट विरार पाटा संघाच्या बाजूनं. ऑन साइडला शतरक्षकाला अंदाज आला नव्हता आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. किती धावांसाठी तर 85 आम्ही सुद्धा वाट पाहतोय. षटकार. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच संपलेला नाहीये. कालचा दिवस तुम्हाला आठवत असेल. 12 चेंडू 25 धावांची गरज होती. मात्र शेवटच्या षटकामध्ये मला वाटते 10 धावा हव्या होत्या आणि त्या 10 धावा सुद्धा जितेंद्र याने डिफेंड केल्या होत्या. जितेंद्र तुंबडा याने. मात्र त्या अगोदर थोडंसं वातावरण निर्मिती झाली होती. करण तुंबडा याने ते सेकंड लास्ट ओव्हर चांगली टाकली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर थोडासा प्रेशरमध्ये होता तो म्हणजे जर सागपाडा सम्राट स्पोर्ट्स पेलारचा संघ. आणि त्यामुळं आपण पाहिलं त्या सामन्याचा रिझल्ट हा अनपेक्षितपणे बदलला गेला असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. मग त्यासाठी कारणीभूत होता जितेंद्र तुंबड्याच्या अगोदरचा तो गोलंदाज करण. आज मात्र पाहूया शेवटचं षटक टाकण्यासाठी येणारा जो गोलंदाज आहे मला वाटते जयेश मुकाशी. शतरक्षक जर साथ देणार नसतील तर बॉलरच्या बॉलिंगला अर्थ नसतो. जसं म्हटलं जातं ना की बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा. जयेश मोकाशी 6 चेंडूमध्ये 12 धावा डिफेंड करायच्यात. ऑकलँड बोल्ड मॅच टर्निंग विकेट आलाय. इन प्रेशर शपल अँड क्रॉस. अभिजित अंडर एस्टिमेट केला या डाहुऱ्याच्या गोलंदाजाला आणि फलंदाज झालाय बाद तो म्हणजेच अभिजित. काय जबरदस्त बॉलिंग. परफेक्ट डिलिव्हरी यष्टन मध्ये टाकली होती आणि त्यामध्ये मी म्हणेन इथे फसला गेलाय अभिजित हा खेळाडू. 5 चेंडू 12 धावा. जो जीता वही सिकंदर असं म्हटलं जातं और जो हारा वो टूर्नामेंट के बाहर असं म्हणावं लागेल. नॉकआउट गेम आहे. जीतोगे तो बढ़ोगे हेच म्हणावं लागेल. दयानंद तुंबडा नावाच्या 2 खेळाडूंनी काल काम केलं शेवटच्या मॅचमध्ये. ही सेकंड लास्ट मॅच आहे आणि यामध्ये
अजून एक तुंबडा नावाचा खेळाडू. परफेक्ट बॉल. शतरक्षक त्या ठिकाणी पाहूया काय घडतंय. मिसफील्ड झाले आणि 2 धावा मात्र मिळाल्यात. या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकेल आणि आता 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 38 धावा धावफलकावरती. जबरदस्त सामना. आज सेकंड लास्ट मॅच जबरदस्त होतोय. या सामन्यातनं जिंकणारा संघ हा 4थ्या फेरीमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळेल. आजच्या दिवसाची ती फायनल असेल. वाह क्या बात आहे. मात्र मिसफील्ड बघा. येस 22च्या रूपानं. कारण की चेंडू जर हातामध्ये असता कम्फर्टेबली फील्ड झाला असता तर ती स्ट्राईक रोटेट करता आली नसती. हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. मात्र चेंडू हातातनं सटकला आणि संधी निर्माण झाली राजाला स्ट्राईकवरती येण्यासाठी. 3 चेंडू 9 धावा. राजेश घोरखाना hard hitter batter on the strike. दरम्यान जयेश. Oakland bowled. It is a big turn of match. काय जबरदस्त गोलंदाजी. मी म्हटलं होतं की या डाहुऱ्याच्या गोलंदाजाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज अजून सुद्धा आहे. राजा ज्याने की मॅच रंगवला होता, मॅच इथपर्यंत आणला होता, तो मात्र बाद झालाय. आणि आता डाहुऱ्याचा फलंदाज डॅशिंग पर्सनॅलिटी विक्की भादाले मैदानाच्या आतमध्ये आलाय. विक्की भादाले जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा त्याचं उद्दिष्ट असतं की आर या पार, आणि तेच करावं लागेल सध्या तरी त्याला माहिती आहे जर सामना पुढे न्यायचा आहे, आपल्याला पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे, तर मी बॅट घेऊन मैदानामध्ये आलोय. आणि विकी कधीही प्रेशरमध्ये खेळत नसतो. काय जबरदस्त, काय जबरदस्त. आणि विकी स्वभावाचा जेवढा चंचल आहे, स्वभावाचा जेवढा खट्याल आहे, तेवढा बॅट्समन सुद्धा एकदम खतरनाक आहे. 2 चेंडू 9 धावा. ओ हवेमध्ये चेंडू आणि षटकार. मी म्हटलं होतं की विकी भादाले प्रेशर मध्ये खेळताना तुम्हाला आयुष्यात कधीच बघायला मिळणार नाही. मात्र चेंडू त्याच्या पाल्यामध्ये टाकलाय, चेंडू त्याच्या जवळ टाकलाय. ही गोलंदाजाने केली चूक, आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. लक बहादुरो का साथ देता असं म्हटलं जातं. 1 चेंडू 3 धावा. आता थोडासा टेन्शन असेल विकीला, नाही त्या बाहेर बसलेल्या प्रेक्षकांना, कारण विकी चुकू सुद्धा शकतो किंवा मग 2-3 धावा नक्कीच करू सुद्धा शकतो. मात्र जोपर्यंत 3 धावा पूर्ण होत नाही तोपर्यंत जीव मुठीत ठेवून बसावं लागेल. आणि लक्षात असू द्या, शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पूर्ण झाला म्हणजे मॅच संपली, एवढं लक्षात असू द्या. मग सांगतील की तुम्ही डायरेक्ट मध्ये आलात किंवा मग डायरेक्ट तुम्ही आतमध्ये घुसलात. मॅच संपते कधी तर शेवटची धाव झाली की मॅच संपली. मॅच संपते कधी जर शेवटचा चेंडू झाला की मॅच संपली. त्याच्यामध्ये कुठलाच नो ऑब्जेक्शन. 1 चेंडू 3 धावा. प्रेक्षकांनो टाळ्या वाजवा. एका धावेने विरारपाडा संघ, एका धावेने विरारपाडा संघ पराभूत झालाय. खूप खूप अभिनंदन असेल ते, म्हणजेच
आई मरुदेवी राजावळे या संघाचे काय झालंय तर विकी बादाले यांनी शेवटच्या 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या. मात्र आपण जर पाहिलं पूर्णपणे सिच्युएशन टाईट केली होती प्रतिस्पर्धी संघाचा षटकार मारून. मॅन ऑफ द मॅच कुठला खेळाडू ठरेल तर आपण पाहणार आहोत. भूमित डुकले हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल. चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं भूमित आणि आणि 7 चेंडूमध्ये 24 भूमित मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. राजा टॉस साठी यायचं आहे आणि टॉस साठी यायचं आहे ते म्हणजेच विजय मोकाशी याने सुद्धा. विजय या टॉस साठी या. खूप खूप हार्ड लक आणि हार्ड लक म्हणेन ते म्हणजेच साई कृपा विरार पाटा संघाचं.